तर मित्रांनो, आज आपण ज्वारीविषयी माहिती जाणून घेऊया किंवा ज्वारीचा कडबा याविषयी जाणून घेऊ दे. हे समोर दिसतंय हे गंजीरातल्यात कडब्याची गंज. हा कडबा लावलेला या गंजीरातलेल्या आहेत. यालाच वैरण असं सुद्धा म्हणतात. हे जनावराचं खाद्य म्हणून वापरण्यासाठी हे सुरक्षितपणे अशा प्रकारे एकावर एक पेंड्या लावून रचले जातात आणि अशा गंजी तयार केल्या जातात. त्याला नंतर वरून काही माती लावून किंवा ताडपत्र्या टाकून सुरक्षित केलं जातं. त्या अगोदर अशा प्रकारची लहान असणारी ही ज्वारी पेरल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर अशा प्रकारचं पीक आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि ज्वारीलाच काही ठिकाणी दादर म्हणतात, कुठं शाळू म्हणतात, कुठं टाळकी म्हणतात. तर ज्वारीचेही अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये गावरान ज्वारी, बेदरी आहे, जूट, लकडं, दगडं आणि शेंद्री ज्वारी. अशा प्रकारे ज्वारीची वेगवेगळी नावं आणि वेगवेगळ्या जाती आणि प्रकार आहेत. ज्यावेळेस ज्वारी काढणीच्या टायमिंगला येते त्यावेळेस किंवा हुरड्याच्या बेतात असते त्यावेळेस अशा प्रकारचं पीक दिसत असतं. आणि महाराष्ट्रातला सोलापूर हा जिल्हा ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जातो. तसं मधल्या काळात जामखेडची ज्वारी खूप प्रसिद्धीस आली होती. इकडे ज्वारीसोबत हुरड्या पार्ट्या पण जास्त होतात. अशा प्रकारे कौटुंबिक किंवा व्यावसायिक हुरडा पार्ट्या होत असतात. आणि ज्वारी किंवा त्याला जोंधळं पण म्हणतात. ही आहे आमच्या शेतातली हुरडा पार्टी चालू. वेगवेगळ्या प्रकारे हुरडा खाल्ला जातो. चोळून खाल्ला जातो, असा बडवून त्यातले दाणे बाहेर काढले जातात आणि त्याच्यापासून त्यातमध्ये काही गूळ, चटण्या किंवा लिंबू, कांदा वगैरे असं टाकून त्याची भेळ पण केली जाते. पण ही चव याची खूप भारी असते. अशी भेळसुद्धा केली जाते हुरड्याची. आणि त्यासाठी अशी परिपक्व झालेली, म्हणजे पूर्ण परिपक्व नाही पण परिपक्वतेच्या मार्गावर असलेली अशी कणसं काढली जातात आणि ती भाजून त्याचा हुरडा काढला जातो. आणि ज्यावेळेस ती अशी पिवळी कणसं पडतात त्यावेळेस ती भेडी झाली ज्वारी, म्हणजे ती काढणीला आली असं म्हणतात. आणि अशा प्रकारे ती कधी उपटून कधी कापून अशी ती काढली जाते. काढताना शेतमजूर किंवा शेतकरी भलरीसारखं गीत गात असतात आणि त्यामुळं त्यांना त्या कष्टाचं त्रास जाणवत नाही. मोठ्या आनंदाने ते भलरी गात काढत असतात. अशा प्रकारची ही ज्वारी आपल्या हातात येत असते शेतकऱ्याच्या. आणि तीच ज्वारी वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या भागात विकली जाते आणि मोठ्या चवीनं ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. आणि ज्यावेळेस ज्वारीचं पीक तयार होतं किंवा ज्वारी तयार होते त्यावेळेस ती काही शेतकरी मोठ्या बॅगांमध्ये किंवा काही कट्ट्यांमध्ये अशा प्रकारे ते पॅकिंग करतात आणि साठवणूक करतात त्याची, किंवा ते दुकानदाराकडे विक्रीसाठी पाठवतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या किंवा त्या पॅकिंग त्यांचे त्या असतात. आणि त्याच्यापासून अशी ज्वारीची भाकरी बनवली जाते आणि ती खूप चविष्ट असते. आपल्यालाही जर ज्वारीची आवड असेल तर आपणही जामखेडसारख्या ठिकाणी संपर्क साधून ती खरेदी केली पाहिजे. असा हा ज्वारीचा कडबा निघलेला, तो ताटं असतात त्याला कडबा म्हणतात. तो कडबा ही किंवा वैरण अशा प्रकारे ती लावली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गंजी लावल्या जातात. जो कडबा एकावर रचून ठेवला जातो तीही एक विशिष्ट प्रकारची पद्धत असते. आणि त्यासाठी गंज रचणारेही एक खास व्यक्ती असतात. त्याचं वेगळ्या प्रकारची त्यांना माहिती असते आणि त्या पद्धतीने ते रचतात.